बेलाग दुर्ग जंजीरा वसईचा किल्ला असला. बेहोश होऊन लढला मोहरा इरेला पडला. महाराष्ट्र देशाभिमानी मोडी परकीयांची नांगी. परी स्वभाव भाव अंगी समर्पण तयांचे चरणी. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आपण आलेलो आहोत वसईच्या किल्ल्यामध्ये. वसईचा किल्ला हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये असलेल्या सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. कारण हा किल्ला पसरलेला आहे तब्बल 110 एकरमध्ये. हो, 110 एकरवरती हा किल्ला पसरलेला आहे. त्याची तटबंदी आहे. ह्या किल्ल्यामध्ये फिरण्या अगोदर त्याचा थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगू इच्छितो. ह्या ठिकाणी बोंगले राजा ह्याची एक छोटीशी गढी, म्हणजे 4 बुरुजांची एक गढी होती. ती 1414 मध्ये, म्हणजे 1393 ते 1414 आपल्याला उल्लेख आढळतात की त्यावेळेला त्याची येथे छोटीशी 4 बुरुजांची गढी होती. त्याला हरवलं ते गुजरातच्या बहादूर शाह ह्याने. 1530 मध्ये बहादूर शाहकडे ही गढी आली. मात्र ह्या बहादूर शाहाला 1533 साली पोर्तुगीजांनी हरवलं. तो दिवस होता 20 जानेवारी. 20 जानेवारी रोजी सेंट सेबॅस्टियन ह्याचा सण असतो. त्याच दिवशी म्हणजे 20 जानेवारी 1534 साली पोर्तुगीजांनी ह्या ठिकाणी एक छोटा किल्ला बांधायला सुरुवात केली, ज्याला बालेकिल्ला असं म्हणतात. तर ह्या बालेकिल्ल्यासमोरच आता आपण उभे आहोत आणि आतमध्ये ह्या बालेकिल्ल्याची रचना कशी आहे, तेथे काय इमारती आहेत ते आपण पाहणार आहोत. चला. तर मंडळी, हे आहे ह्या सेंट सेबॅस्टियन बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार. तुम्ही पाहू शकता येथे समोर 2 कोरिंथियन पिलर्स होते आणि ह्या बाजूला 2 कोरिंथियन पिलर्स होते, जे आता नामशेष झालेले आहेत. पण छोटेखानी कोरिंथियन पिलर्स तुम्ही वरती पाहू शकता. 2 तुम्हाला ह्या बाजूला दिसतील आणि 2 त्या बाजूला दिसतील. एक काम करतो, मी जरा जवळ जातो. हां, आता तुम्ही वरती पाहू शकता 2 कोरिंथियन पिलर्स ह्या बाजूला आहेत आणि एक येथे आहे, एक ढासळलेला आहे. येथे पोर्तुगीजांचं कोट ऑफ आर्म्स तुम्हाला दिसतंय आणि येथे ख्रिश्चन लोकांचं जे साईन म्हणजे क्रॉस तो तुम्हाला दिसतोय. तर आणि हां, येथे हे जी वरती तुम्हाला जी खोबण दिसते तेथे सेंट सेबॅस्टियनचा पुतळा असावा असं काही जाणकार सांगतात. कारण ह्या बालेकिल्ल्याचं नाव सेंट सेबॅस्टियन बालेकिल्ला असंच होतं. चला तर आतमध्ये जाऊन पाहूया ह्या बालेकिल्ल्यामध्ये काय काय दडलेलं आहे ते. तर आता आत आपण प्रवेश करतोय. तुम्ही पाहू शकता दरवाजाला लावण्यासाठी हा अडसर, त्यासाठी ही जागा येथे दिसते. आणि आतमध्ये जाण्यासाठी येथे एस आकारामध्ये दुसरा दरवाजा आहे, तो तुम्हाला पुढे दिसेल. त्यासोबतच तुम्ही पाहू शकता येथे पहारेकऱ्यांसाठी जागा येथे दिसते आपल्याला. तर हे दिसते दुसरं प्रवेशद्वार. ह्या 2 दरवाजांची रचना ह्यासाठीच की समजा शत्रूने एक दरवाजा तोडून आत प्रवेश केला तरी त्याला दुसऱ्या दरवाजाचा अडसर असेलच. शिवाय ते आत येत असताना वरून जे पहारेकरी आहेत ते त्यांच्यावर बंदुका, दगड, गरम पाणी, तेल ह्याचा मारा करून त्यांचा जो रोख आहे मुख्य दरवाजाच्या दिशेने तो रोखू शकतात. चला आत जाऊया. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतंय ते हे विस्तीर्ण मैदान तुम्ही पाहू शकता. मंडळी, बालेकिल्ल्याच्या बरोबर मागच्या बाजूला हा जो मोठा बुरुज आहे त्या बुरुजावरती एक पाटी आपल्याला दिसते. ही पहा, ही पाटी आहे पोर्तुगीज भाषेमध्ये आणि त्यावर असं लिहिलेलं आहे की त्यांचा गोव्यातील गव्हर्नर गार्सिया डिसा, नाही माफ करा, गोव्यातील गव्हर्नर नानो दा कुना ह्याच्या इन्स्ट्रक्शननुसार गार्सिया डिसा हा जो पहिला कॅप्टन होता गोव्याचा ह्या फोर्टचा, त्याने हा किल्ला बांधलेला आहे. हा पहा, खूप प्रचंड असा हा बुरुज आहे आणि आपण पाणी साचल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही. आणि तिकडे देखील ह्या झाडाच्या मागे एक मोठा प्रचंड बुरुज आहे, ज्याला वळसा घालून आपण ह्या रस्त्यावरून येतो. मंडळी, आता मी उभा आहे तो केवळ किल्ल्यातीलच नव्हे तर अख्ख्या वसईतील सर्वात पहिल्या चर्च समोर. हे चर्च बांधलं गेलं होतं 1536 साली आणि 1536 पासून हा भाग जो तुम्ही पाहताय दर्शनी भाग हा जसाच्या तसा आहे बरं का. ह्या किल्ल्याचं नाव ह्या चर्चचं नाव जीवनदायी माता चर्च, ज्याला गॅरिसन चर्च किंवा सैन्याचं चर्च किंवा सोल्जर चर्च असं देखील म्हटलं जाते. म्हणजे समोर जो दवाखाना आहे त्यामध्ये असणारे रुग्ण
आणि येथे राहणारे सैनिक, हा बालेकिल्ल्याला खेटूनच भाग आहे, त्यामुळे येथे राहणारे सैनिक आणि हे रुग्ण ह्या चर्चमध्ये येऊन प्रार्थना करत असत. चला आतमध्ये जाऊन पाहूया ह्या चर्चची आतली रचना. मंडळी, प्रवेशद्वारा शेजारी असलेले हे दोन मोठे प्रचंड कॉरिंथियन पिलर्स तुम्ही पाहू शकता. दोन ह्या बाजूला आहेत आणि दोन पिलर्स ह्या बाजूला आहेत. हे प्रचंड पिलर्स 1535 पासून 36 पासून येथेच आहेत बरंच का. आणि आतमध्ये प्रवेश करूया आपण. 1695 साली गमेल कुरेरी हा एक इटालियन प्रवासी ह्या भागामध्ये आला होता आणि त्याने असं वर्णन करून ठेवलेलं आहे की जी मुख्य वेदी तुम्हाला दिसतंय त्याला लागूनच दोन उपवेद्या देखील होत्या. आणि ह्या ज्या खिडक्या तुम्ही पाहताय त्या मोठ्या प्रशस्त अशा खिडक्या, त्याच्या कमानी, आणि ह्या बाजूने तुम्ही पहा ह्या ज्या उभ्या खिडक्या दिसत आहेत त्यामध्ये तुम्हाला जे खाचे दिसत आहेत, त्या उभ्या खिडकीमध्ये जे खाचे दिसत आहेत त्या खाच्यामध्ये आधार देऊन रंगीबेरंगी काचा देखील होत्या, म्हणजे सजावटीसाठी देखील आणि प्रकाश येण्यासाठी देखील. तुम्ही येथे पाहू शकता प्रकाश येण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे, त्यामध्ये देखील काचा असण्याची शक्यता आहे. खाली एक आहे आणि वरती देखील एक दिसते तुम्हाला. आपण वेदीपाशी जाऊया. आणि ह्याचं जे छप्पर आहे ते इतकी वर्ष झाली आहे पण हे छप्पर देखील अजून इंटॅक्ट आहे आणि ह्याची इंटरलॉकिंग सिस्टम जी असते त्यामुळे हे छप्पर अजून देखील शाबूत आहे. ह्या छपराला त्यावेळी खूप चांगली कलाकुसर केलेली होती असं गमेल कुरेरी ह्या इटालियन प्रवाशाने लिहून ठेवलेलं आहे. आणि येथे तुम्ही पाहू शकता ही जी मोठी खिडकी आहे त्यामध्ये जो हा लाकडी खांब आहे तो इतकी वर्ष झाली अजूनही शाबूत आहे. हा देखील तुम्ही पाहू शकता. ही वेदी आणि हे चर्च किती भव्य आहे आणि त्यावेळेला त्याची भव्यता आणि त्याचं सौंदर्य नक्कीच खूप चांगलं असेल असं मला वाटते. ह्या रस्त्यातून आपण बालेकिल्ल्यात देखील जाऊ शकतो बरं का. चला जाऊया. हे पहा त्याचं छप्पर जे आहे तसं त्याला कर्व दिलेला आहे. डाव्या बाजूला तुम्हाला मंदिरं दिसतील. शंकर देवाचं मंदिर आणि वज्रेश्वरीचं मंदिर हे पेशव्यांनी बांधलेली मंदिरं आहेत. मागून तुम्ही पाहू शकता हा चर्चचा मागचा भाग, ही भिंत तुम्ही पाहू शकता किती मजबूत हे बांधकाम केलेलं आहे त्यावेळेला. चला या. आणि हा आहे आपला बालेकिल्ला. हे विस्तीर्ण मैदान आणि इतर गोष्टी येथे आहेत त्या आपण पाहणार आहोत. मंडळी, आता मी उभा आहे तो एका पोर्तुगीज कालीन चौकोनी विहिरी समोर. याची रचना आणि त्यामध्ये असलेलं पाणी आता आपण पाहूया. या. ह्या पायऱ्या बघा आणि ही चौकोनी, ह्याचा आकार पहा या विहिरीचा. ही विहीर आहे आणि त्यामध्ये असलेलं पाणी. त्यासोबतच येथे अजूनही एक छोटी गोलाकार विहीर आहे. ती पोर्तुगीज कालीन आहे की नंतर बांधलेली आहे ते माहिती नाही आहे आपल्याला. आणि हे विस्तीर्ण मैदान जे दिसते तुम्हाला हे मैदानच होतं त्या काळी देखील. येथे जवळपास 2 ते 2,500 सैनिक आणि त्यांचे घोडे असायचे, कारण हाच किल्ल्यातला मुख्य भाग होता. आणि किल्ल्याची तटबंदी आणि इतर इमारती, किल्ला हा बालेकिल्ला बांधल्यानंतर साधारणतः 65 वर्षानंतर ते किल्ल्याच्या तटबंदीचं काम झालेलं आहे. त्याच्या अगोदर हा बालेकिल्ला म्हणजेच वसईचा किल्ला होता आणि त्याबाहेर इतर इमारती बांधल्या गेल्या त्याच्या संरक्षणासाठी. नंतर ते बांधकाम केलं गेलं जे त्याच्या बाउंड्री आहेत. मंडळी, बालेकिल्ल्याच्या आत शिरल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला हे दुराडं दिसेल. दुराडं म्हणजे चिमणी. आता तुम्ही विचार करा किल्ल्यामध्ये हे दुराडं काय करते. तर हा किल्ला पोर्तुगीजांनंतर मराठ्यांनी जिंकला. मराठ्यांकडून तो इंग्रजांकडे आला आणि इंग्रजांकडे आल्यानंतर इंग्रजांनी चक्क साखर कारखाना बांधण्यासाठी हा किल्ला लीजवर दिला. तो हा साखर कारखाना अर्धा ह्या भागामध्ये, अर्धा चर्चमध्ये आणि अर्धा त्याच्या बाहेर दवाखाना आहे तेथे देखील होता. तर हेच ते धुराडं ते तुम्ही पाहू शकता.
या साखर कारखान्याचं धुराडं आहे आणि त्याला लागूनच तुम्ही हे जे स्ट्रक्चर पाहताय ह्या सैनिकांच्या बराकी आहेत. म्हणजे येथे सैनिक राहायचे, ते घोडे येथे बांधले जायचे आणि येथे सैनिक राहायचे. चला आता आपण ती स्टेअरकेस पाहूया. मंडळी, हा माझ्या मागे तुम्ही जो जिना पाहताय हा पूर्वी असा नव्हता, खूप तुटला फुटला असा हा जिना होता. पण ASIने खूप चांगलं त्याचं रिस्टोरेशन केलेलं आहे आणि ह्या पायऱ्या वापरून सैनिक वर जायचे, त्यांची शस्त्रास्त्र वरती ठेवली जायची आणि एखादा शत्रू आत आला तर त्याचा खडा पहारा तिथे नेहमी असायचा. त्यासाठी ह्या पायऱ्या आहेत. चला आपण वर जाऊन पाहूया. वर आल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या चहूबाजूचा चांगला व्ह्यू मिळतो. म्हणजे येथे उभा राहिल्यानंतर तुम्ही थेट बाजारपेठ आणि जे इतर चर्च आहे किंवा हनुमान मंदिर आहे तिथपर्यंत आपली नजर जाऊ शकते. आपण पहारा देऊ शकतो. तुम्ही पाहू शकता हे काम देखील ASIने केलेलं आहे बरं का. हे जे दगड आता लावलेले आहेत ते आता पुन्हा ASIने रिस्टोरेशन केलेलं आहे. येथून तुम्ही चौफेर पाहू शकता. हा जो बालेकिल्ला आहे त्याचं हे पूर्ण मैदान हे पोर्तुगीजकालीन मैदानच आहे आणि येथे तुम्ही तो बुरुज पाहू शकता. त्या बुरुजाच्या मागे ती पाटी लावलेली आहे जिथे लिहिलेलं आहे की पोर्तुगीज गव्हर्नरने कसं किल्ला बांधायला सांगितला. इथे तुम्ही पाहू शकता. येथे पहिलं चर्च, वसईतलं पहिलं चर्च, आपण इथनं एंट्री करू शकतो. ती विहीर तुम्हाला दिसते. इथे तुम्हाला कॅप्टन्स हाऊस, म्हणजे कॅप्टन्स हाऊस पहिलं इकडे होतं. तटबंदीचं काम झाल्यानंतर कॅप्टन त्या बाजूला सेंट सेबॅस्टियन बुरुजाकडे राहायला गेला. ते आपण नंतर पाहूया. कॅप्टन्स हाऊस आपण वरून पाहूया. चला, हे आहे कॅप्टन्स हाऊस. म्हणजे कॅप्टन्स हाऊसची भिंत, ह्याची जाडी तुम्ही पाहू शकता. म्हणजे मुख्य तटबंदी ही तिकडे आहे बरं का, त्या बाजूला. आणि कॅप्टन्स हाऊस हे आतमध्ये आहे, बालेकिल्ल्याच्या मध्ये आहे. तरी देखील त्याच्या भिंतीची जाडी तुम्ही पाहू शकता. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने पोर्तुगीज बिलकुल हयगय करत नव्हते. आणि ह्या तटबंदीवरून तुम्ही चौफेर फेरी मारू शकता बरं का. म्हणजे पूर्ण बालेकिल्ला ह्या तटबंदीवरून तुम्ही फिरू शकता. आणि तुम्ही पाहू शकता काही लोक येत आहेत. किती रुंद, एखाद्या रस्त्याप्रमाणेच हे तटबंदीवरचा जो भाग आहे तो फिरण्यासाठी केलेला आहे. चला, पलीकडे तुम्हाला दिसतंय ते सोल्जर्स चर्च आणि त्याच्या अजूनही पुढे आहे बालेकिल्ला म्हणजे सिटाडेल. आणि तो रस्ता ओलांडला की आपल्या समोर येथे एक इमारतींचा समूह दिसतो. त्यापैकी माझ्या मागे जी इमारत आहे ती आहे मिझॅरिकॉर्दिया म्हणजे रुग्णालय. हे रुग्णालय 1540 साली बांधण्यात आलेलं होतं आणि येथे उपचार घेणारे रुग्ण म्हणजे सैनिक ज्यांच्यावर उपचार केला जायचा आणि इतर पोर्तुगीज प्रतिष्ठित नागरिक येथे उपचार घ्यायचे. आणि हे मिझॅरिकॉर्दिया म्हणजे रुग्णालय जवळपास 400 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. तरी देखील ह्याची भव्यता तुम्ही पाहू शकता. म्हणजे 400 वर्षांपूर्वी देखील किती मोठी रुग्णालय पोर्तुगीजांनी बांधली होती ह्याची प्रचिती तुम्हाला येईल. ह्या भिंती, ह्यामध्ये असलेल्या खोबणी, त्या खोबणी आहेत लाकडासाठी म्हणजे वरच्या माळ्यासाठी. ह्या खोबणी तुम्ही पाहू शकता. ही जी खोबण दिसते ह्यामध्ये लाकूड आणि तिकडे लाकूड आणि वरचा माळा. तर हे भव्य रुग्णालय दुर्दैवाने ब्रिटिशांच्या काळामध्ये तुम्ही खाली पाहिलं हे जे तुम्हाला अवशेष दिसत आहेत ही लांबपर्यंत पसरलेला आणि ही चांगल्या स्थितीतली ही फरशी ही अजूनही का चांगली आहे कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये हा भाग साखर कारखान्यासाठी वापरण्यात आला होता. हा भाग सोल्जर्स चर्चचा काही भाग आणि आपण पाहिलं बालेकिल्ल्यामध्ये त्याची असलेली शिमणी. तर हा पूर्ण परिसर साखर कारखान्यासाठी वापरण्यात आला होता बरं का. मी बसलेलो आहे जिकडे कुणाला जायला वाटत नाही अशा जागी. हा आहे तुरुंग, कैद म्हणजे कैद्यांना ठेवण्यासाठी वापरली जाणारी ही इमारत आहे. ही इमारत, हा तुरुंग मिझॅरिकॉर्दिया म्हणजे रुग्णालय त्याच्या ह्या बाजूला आणि टाउन हॉल म्हणजे कमाराच्या बरोबर मागे आहे. चला तर पाहूया हा तुरुंग कसा आहे ते. या या तुम्ही पाहू शकता ह्याची रचना. ह्याला आता असे मध्ये दरवाजे तुम्हाला दिसत आहेत. तुरुंगामध्ये असे दरवाजे असायची शक्यता कमीच वाटते. पण कागदपत्र आपल्याला असं दर्शवितात की हा तुरुंगच होता आणि
प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये एक शिलालेख आहे, त्यानुसार कमाराच्या मागे असलेली जी बिल्डिंग आहे, इमारत आहे, ती तुरुंगच होती. पण इंग्रजांकडे आल्यानंतर त्यांनी ह्यामध्ये बदल केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही पाहू शकता येथे हे पहा, ही भिंतीतील कपाटं तुम्हाला दिसत आहेत. हे छोटंसं देवडीसारखं बांधकाम तुम्हाला दिसतंय आणि त्यासाठी विटा वापरलेल्या आहेत. यामध्ये विटा आहेत. तर पोर्तुगीजाच्या काळामध्ये हा विटा वापरण्याची शक्यता जरा कमी वाटते. चला आपण पाहूया. ही पहा, ही खिडकी देखील एक बंद केलेली आहे विटांनी, तुम्ही पाहू शकता. म्हणजे हे स्ट्रक्चर नंतर बदललं गेलेलं आहे, पूर्वी जरी हा तुरुंग असला तरी. आता मी तुम्हाला एक शिलालेख दाखवतो, ज्या शिलालेखानुसार हा तुरुंग होता ह्याची आपल्याला खात्री पटेल. या पायऱ्या देखील खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत. येथे जास्त पर्यटक येत नाहीत कारण हा थोडासा आतमध्ये आहे हा भाग. चला हा पाहूया आपण शिलालेख. हा शिलालेख पोर्तुगीज कालीन आहे आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार साधारणतः 1640 मध्ये ह्या इमारतीचं बांधकाम झालं होतं. तर हा तुरुंगच आहे ह्याची आपल्याला खात्री आहे. चला मंडळी, आता मी उभा आहे तो पोर्तुगीज कालीन टाउन हॉल समोर, म्हणजेच कमारा. ही 5 कमानींची इमारत तुम्हाला जी दिसते ही दुमजली इमारत होती बरं का. त्याच्यावरती वरती गच्ची होती आणि ह्या इमारतीमध्ये, ही इमारत म्हणजे त्या काळच्या शासनाचं मुख्यालयच बरं का. ह्या इमारतीमध्ये त्यावेळेला मोठमोठ्या लोकांचे सत्कार, निरोप समारंभ किंवा स्वागत समारंभ आयोजित केले जायचे. ह्या कमानीमध्ये तुम्ही पाहू शकता, येथे तुम्हाला पोर्तुगीजांचं राजचिन्ह दिसेल. ते मध्ये तुम्हाला दिसते ते पोर्तुगीजांचा कोट ऑफ आर्म्स आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला जे पृथ्वीसारखं दिसते ते त्यांच्या सैनिकांचं चिन्ह आहे आणि डाव्या बाजूला तुम्हाला एक क्रूज दिसतोय. येथे 1606 अशी तारीख कोरलेली होती असं सांगतात. त्यामुळे ही बिल्डिंग साधारणतः 1606 साली बांधली असावी असा कयास आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जिना वगैरे दिसतो. आणि मंडळी, आता मी कमारामध्ये उभा आहे म्हणजे टाउन हॉलमध्ये, आणि हा जो रस्ता आहे तो इमारतीच्या मागच्या भागात जाण्यासाठी आहे. तर हा जिना जो आहे तो इमारतीच्या वर जाण्यासाठी आहे आणि वरती जी कार्यालय होती तेथे जाण्यासाठी ह्याचा वापर होत असे. आता आपण काही वर जाणार नाही आहोत कारण येथे खूप झाडी आहे आणि साप विंचू असू शकतात, त्यामुळे आम्ही वरती जाणं टाळणार आहोत. तुम्ही आल्यानंतर देखील अशी साफसफाई नसेल तर कृपया वर जाणं टाळा. आता मी उभा आहे तो ह्या चौकामध्ये, म्हणजे कमारा समोरच्या चौकामध्ये मी उभा आहे. आणि असं सांगितलं जाते की वसई जिंकताना आपले जे मराठा सैनिक धारातीर्थी पडले त्यांना सामूहिकरित्या येथेच अग्नी देण्यात आला त्या भागामध्ये. आणि समोरच तुम्हाला दिसत आहेत 2 मंदिरं. ही दोन्ही मंदिरं पेशवेकालीन आहेत. म्हणजे वसई फिरंग्यापासून जिंकली तर तुझं मंदिर पुन्हा बांधेल असं चिमाजी आप्पांनी वज्रेश्वरी देवीला प्रण केला होता. त्यानुसार त्यांनी वज्रेश्वरीला एक मंदिर बांधायला सुरुवात केली. कारण दुर्दैवाने चिमाजी आप्पांचं पुढच्याच वर्षी म्हणजे 1740 साली त्यांचं निधन झालं. पण वज्रेश्वरी देवीचं मंदिर त्यांनी बांधलं. त्या मंदिराचं बांधकाम देखील त्यावेळेलाच हाती घेण्यात आलं होतं. त्या बाजूला तुम्ही पाहताय ते आहे वज्रेश्वरी मंदिर आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार 1970 साली करण्यात आला. आणि डाव्या बाजूला तुम्ही जे पाहताय ते आहे नागेश्वर मंदिर. आता ही दोन्ही मंदिरं बंद आहेत त्यामुळे आपण आज जाऊ शकत नाही, पण तुम्ही वसई किल्ल्याला भेट दिली तर दोन्ही मंदिराला जरूर भेट द्या. वसई किल्ल्यामध्ये पोर्तुगीजकालीन तब्बल 7 ख्रिस्त मंदिरं आहेत आणि त्या 7 ख्रिस्त मंदिरापैकी सर्वात मोठ्या ख्रिस्त मंदिरासमोर आता आपण उभे आहोत. हे आहे धन्यवादित गोन्साल्वो चर्च आणि त्याच्या बाजूला लागूनच आहे एक मठ. चला तर आज जाऊन पाहूया. मंडळी, हे ख्रिस्त मंदिर केवळ भव्यच नाही तर खूप सुंदर देखील आहे. तुम्ही पाहू शकता यावर असलेली कलाकुसर, ही फुलं तुम्ही पाहू शकता. दगडामध्ये कोरलेली फुलं तुम्हाला दिसत आहेत आणि हे जे 4 भाग तुम्हाला दिसत आहेत येथे संतांच्या मूर्ती असाव्यात असा कयास आहे. वर देखील संतांची मूर्ती होती. ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता ह्या मठाचं प्रवेशद्वार आहे. येथे देखील वरती मूर्ती असणारच कारण त्यासाठीच ती खोबण केलेली आहे. तर आपण पहिला प्रवेश करूया ह्या चर्चमध्ये. तुम्ही पाहू शकता
ह्या चर्चची भव्यता अक्षरशः अंगावर येते. किती मोठं चर्च आहे तुम्ही पाहू शकता. ह्याला खिडक्या, ह्याला असलेले दरवाजे, ह्यामध्ये असलेले चॅपल्स आपल्या नजरेत बसतात. उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता एक चॅपल दिसतंय, डाव्या बाजूला एक चॅपल दिसतंय आणि येथून प्रवेश करण्यासाठी एक दरवाजा देखील दिसतोय आपल्याला. समोर जे दिसतंय ती मुख्य वेदी, मेन ऑल्टर आहे, हे देखील खूप मोठं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मंडळी, ह्या प्रवेशद्वारातून आपण बाहेर गेल्यास वर असलेली कलाकुसर आपल्याला पाहायला मिळेल. मंडळी, बाहेर आल्यानंतर आपण पाहू शकता येथे तुम्हाला एक कुत्रा दिसतोय ज्याच्या तोंडामध्ये मशाल आहे. तसाच कुत्रा ह्या बाजूने देखील आहे बरं का, इकडे. आणि मध्ये तुम्हाला क्रॉस दिसतोय. आणि हा आहे दरवाजा, ह्याची देखील कलाकुसर पहा. खूप सुंदर कलाकुसरीचं काम इथे केलेलं आहे. आणि येथून देखील चर्चमध्ये भाविक प्रवेश करत असत. मंडळी, ज्या चॅपल समोर मी आता उभा आहे तेथे तुम्हाला एक दिसते मोठी शिळा, ज्यावर कलाकुसर केलेली आहे. आणि ही शिळा वरून खाली पडलेली असावी. खूप वर्ष झाली ही शिळा येथेच आहे बरं का. आणि येथे तुम्ही पाहू शकता वरती किती सुंदर पद्धतीने हे काम केलेलं आहे. आणि 400 वर्ष होऊन देखील अजूनही इंटॅक्ट आहे, त्याला काही इजा पोहोचलेली नाहीये. आता पाहूया ही मुख्य वेदी. मुख्य वेदीचा जे छप्पर आहे त्याची भव्यता पहा. त्याला तुटलेलं जरी असलं तरी किती मोठं होतं ते हे तुम्ही पाहू शकता. इंटरलॉकिंग पद्धतीनं हे छप्पर बनवलेलं होतं, त्यामुळं खूप वर्ष झालं तरी देखील हे छप्पर इंटॅक्ट होतं, सुस्थितीमध्ये होतं. आणि ही वेदी आहे. अजूनही मी एकटा उभा आहे आणि मी समोर पाहिलं तर हे चर्च मनात भरते. आणि भाविक उभे असतील आणि फादर मिसा करत असतील त्यावेळेचं आणि जे दृश्य असेल ते विहंगम असणार, ह्यात शंका नाही. आता जरी हे सर्व दगडधोंडे दिसत असले तरी त्यावेळी ह्यावर चांगलीच कलाकुसर केलेली असणार, ह्यात शंका नाही. आता आपण प्रवेश करूया तो ह्याच्या बेल टॉवरमध्ये. म्हणजे जी चर्चची घंटा असते ती लावण्यासाठी जो टावर बनवलेला असतो, जो मनोरा बनवलेला असतो, तो हा मनोरा आहे. तुम्ही पाहू शकता आतमध्ये उभं राहिल्यानंतर ह्या बेल टॉवरची भव्यता किती उंच आहे. हा बेल टॉवर तुम्हाला दिसतोय, त्याला लागूनच हा आहे मठ. हा धर्मगुरूंचा मठ तुम्ही पाहू शकता येथे. हा देखील खूप मोठा आणि प्रचंड असा हा मठ आहे. चर्चच्या बांधकामा अगोदर हा मठ बांधला गेला होता. येथे एक विहीर देखील आहे बरं का. आणि तुम्ही पाहू शकता एक अंदाज तुम्हाला येईल. ह्या कमानी ज्या आहेत वरती, हे दुमजली बांधकाम आणि हे मधलं बांधकाम. तर हा मधला जो पॅसेज आहे ह्यावर छप्पर होतं, पण आतमधलं जो पॅसेज आहे हा मोकळा होता. आणि धर्मगुरू हातामध्ये पुस्तक घेऊन असे चालत ह्याला प्रदक्षिणा घालत अभ्यास करत असत. येथे एक विहीर देखील आहे, ती देखील पोर्तुगीज कालीन आहे. म्हणजे या मठाच्या चौकामध्ये जो पूर्णतः मोकळा होता वरून, त्यामध्ये ही विहीर आहे. चला आपण पाहूया ती विहीर. ही जी विहीर तुम्ही पाहताय ह्याचा आकार चौकोनी आहे आणि ह्यामध्ये अजूनही खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे बरं का. आणि ह्या कमानी ह्या पहा, जवळपास 400 वर्षे होऊन गेली तरीही ह्या कमानी अजूनही खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत. मंडळी, ह्या बाजूला मठ, येथे चर्च म्हणजे ख्रिस्त मंदिर आणि धर्मगुरूंना जाण्यासाठी आणि प्रवचन देण्यासाठी पुलपीट जे असते त्याच्या ह्या पायऱ्या आहेत. म्हणजे येथून धर्मगुरू वर चढणार, त्या पुलपीटमध्ये उभे राहणार आणि मग लोकांना प्रवचन देणार. हे पहा, हे पुलपीट आहे, ह्याच्या पायऱ्या. आपण वर जाणार येथे. आणि येथे देखील एक लाकडी असा चौथरा असायचा आणि त्याला रेलिंग असायची सुंदर वेलबुट्टीची. आणि त्यामध्ये धर्मगुरू उभे राहून लोकांना प्रवचन द्यायचे. असे हे पुलपीट्स अजूनही वसईमधील बऱ्याचशा चर्चमध्ये आहेत. ज्या चर्चला मी जातो तेथे देखील म्हणजे नंदाखालच्या चर्चमध्ये हे पुलपीट अजूनही सुस्थितीमध्ये आहे. मंडळी, तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून ह्या पुलपीटची रचना मी थोडीशी एक्सप्लेन करतो.
तर ह्या पायऱ्यावरून वर चढल्यानंतर येथे असा गोलाकार लाकडी चौथरा असायचा आणि त्याला रेलिंग असायची. मग धर्मगुरू येथे उभे राहायचे आणि लोकांना प्रवचन द्यायचे, मिसाबली अर्पण करायचे. तर असं हे पुलपेट आपल्याला वसईमध्ये इतर चर्चमध्ये पाहायला मिळतं. मंडळी, आता मी उभा आहे तो ह्या मंदिरांच्या मागे, म्हणजे ही दोन मंदिरं तुम्हाला दिसत आहेत आणि माझ्या डाव्या बाजूला आहे बाले किल्ला आणि त्याच्या बरोबर मागे म्हणजे मंदिराच्या मागे तुम्हाला जी बिल्डिंग दिसते जी खूप झाडामुळे आता सारखी दिसत नाही, ते आहे सेनेट हाऊस. म्हणजे पोर्तुगीजकालीन गव्हर्नरच्या आदेशानुसार रोज ज्या बैठका पार पाडायच्या त्या सेनेट हाऊसमध्येच पार पाडल्या जायच्या आणि त्याचं अध्यक्षस्थान भूषवायचा हा किल्लेदार म्हणजे कॅप्टन. तर हेच ते सेनेट हाऊस. तिथं जाणं आता थोडं मुश्किल झालेलं आहे आणि पावसाळ्यामुळे खूप झाडी असल्यामुळे आपण तिकडे आता जाणार नाही आहोत. पण तुम्ही समजा उन्हाळ्यात आलात तर जरूर त्या सेनेट हाऊसला भेट द्या. आता मी उभा आहे तो 16व्या शतकातील एका बाजारपेठेसमोर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. या बाजारपेठेबद्दल काही प्रवाशांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आफ्रिकन प्रवासी बुकेरो याने लिहून ठेवलेलं आहे की ह्या बाजारपेठेमध्ये नेहमी वर्दळ असे आणि ह्या बाजारपेठेमध्ये टीकवूड, पेपर म्हणजे काळी मिरी, बांबू, शुगर ह्याचा व्यापार होत असे आणि त्यासोबतच येथे काही काळ गुलामांचा व्यापार देखील होत असे. ही बाजारपेठ जी आहे त्याचं स्थान म्हणजे तुम्ही माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर बाले किल्ला आणि डाव्या बाजूला संत जोसेफ ख्रिस्त मंदिर, त्याच्या मधोमध ही बाजारपेठ उभी आहे. मंडळी, आता मी उभा आहे तो संत जोसेफ ख्रिस्त मंदिरासमोर. ह्या ख्रिस्त मंदिराला मत्रीज असं देखील म्हटलं जाते. मत्रीज म्हणजे सर्व ख्रिस्त मंदिरांची माता. त्यासोबतच ह्या ख्रिस्त मंदिराला कथीड्रलचा देखील दर्जा होता. कथीड्रल म्हणजे बिशप जेथे राहतात ते चर्च. आता गोव्यावरून जेव्हा बिशप यायचे तेव्हा त्यांचं वास्तव्य ह्या चर्चमध्ये असे. हे चर्च 1546 साली बांधण्यात आलं होतं, पण त्याचं पुनर्निर्माण 1601 साली करण्यात आलं असं हा शिलालेख आपल्याला सांगतो. तो वरती दिलेला जो शिलालेख आहे तो. आणि हे आहे हा जो तुम्ही भव्य मनोरा पाहताय तो मनोरा आहे घंटासाठी. घंटा घर आहे ते म्हणजे बेल टॉवर. चला आतमध्ये जाऊन पाहूया ह्या चर्च. मंडळी, आज क्रिकेट खेळत असल्यामुळे व्हॉइस ओव्हर आम्हाला कदाचित करावा लागेल किंवा व्हॉइसची क्वालिटी खराब असेल, त्यासाठी माफी मागतो. आता मी जो उभा आहे तो आहे बेल टॉवरमध्ये. तुम्ही वरती पाहाल हा प्रचंड उंच असा हा बेल टॉवर तुम्हाला दिसतोय. आतमध्ये जाऊन पाहूया बाजूला असलेला बाप्तिस्मा कुंड आणि चक्री जिना. चला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला एक बाप्तिस्मा कुंड दिसेल. या असं सांगितलं जाते की भारताचा पहिला संत गोन्सालो गार्सिया ह्याचा बाप्तिस्मा येथेच झाला होता. तुम्ही पाहू शकता येथे एक देवडी आहे छोटीशी आणि वरती सुंदर कलाकुसर केलेला एक छत तुम्ही पाहताय. ह्यामध्ये तुम्हाला बाळाला आशीर्वाद देणारे देवदूत देखील दिसतील. हा रंग म्हणजे पोर्तुगीज कालीन रंग तुम्हाला 3 रंग दिसत आहेत, पिवळा, तांबडा म्हणजे लाल आणि पांढरा. आणि ही जी वेलबुट्टी दिसते ती नंतर केलेली आहे असं जाणकार सांगतात. तर हे आहे छोटं बाप्तिस्मा कुंड. आता जाऊया उजव्या बाजूला असलेल्या चक्री जिन्याकडे. चला नंतर उजव्या बाजूला जो लागतो तो आहे हा चक्री जिना. ह्या चक्री जिन्यात प्रवेश करताना डोकं सांभाळून प्रवेश करा, कारण खूप गाळ साचल्यामुळे त्या पायऱ्या 3 पायऱ्या खाली गेलेल्या आहेत आणि डोक्याला आपलं छप्पर लागण्याची शक्यता असते. सांभाळून या. मंडळी, आत उजेड कमी असल्यामुळे मी हा मोबाईलचा टॉर्च वापरतोय. मंडळी, एकदा आत आल्यानंतर आपल्याला वाकायची गरज नाही, आपण सरळ उभे राहू शकतो, इतकी उंची आहे. मंडळी, हा चक्री जिना म्हणजे एक इंजिनिअरिंग मार्वलच आहे बरं का. कारण ह्या एका खांबावर तुम्ही हा खांब पाहू शकता. ह्या एका खांबावर हा पूर्ण भार दिलेला हा जिना आहे. चला आपण वर जाऊन पाहूया. वरून दिसणारं दृश्य खूपच विहंगम आहे बरं का. या मंडळी, थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी येथे हा दरवाजा दिसतोय.
तर गायन गाणारी मंडळी, गायन मंडळ येथून उभं राहून गायन गात असे, त्यासाठी ही जागा आहे. चला आपण वर जाऊया आता. अजून थोडं वर चढल्यानंतर तुम्ही पाहू शकता येथून आपल्याला चर्चचा मेन ऑल्टर आणि फादर किंवा जे भाविक असतील ते पूर्णतः येथून आपण पाहू शकतो. आता दुर्दैवाने ह्या मंदिरामध्ये लोक क्रिकेट खेळत आहेत आणि ती जी मुख्य वेदी दिसते तेथे स्टंप लावलेले आहेत. ठीक आहे, काळाचा महिमा आहे. चला या मंडळी, आता मी ह्या चक्री जिन्याच्या म्हणजे चक्री माडीच्या एका पायरीवर बसलेलो आहे. ही पायरी, ही माडी वरपर्यंत जात असे बरं का, परंतु काही काळापूर्वी ह्या वरतीचे असे मडके होते, कलाकुसरीचे असे 15 ते 16 मडके होते आणि लोकांना असं वाटायला लागलं, अशी अफवा उठली की त्यामध्ये सोनं चांदी आणि हिरे जवाहिरात आहेत. त्यामुळे लोक वर चढायला लागले आणि दुर्दैवाने 1-2 लोकांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे ह्या पायऱ्या तोडण्यात आल्या. नाहीतर हा जो बेल टावर होता तो गायन मंडळासाठी आणि बेलची दुरुस्ती करण्यासाठी म्हणजे घंटा ज्या आहेत त्याची दुरुस्ती करण्यासाठी वापरला जाईल. आणि याच्या समोर जर आपण पाहिलं तर येथे तुम्हाला ही गलबतं दिसत आहेत, म्हणजे हीच ती खाडी बरं का. आणि इथे जे तुम्हाला डोंगर दिसत आहेत, हे समोर जे डोंगर दिसत आहेत ते डोंगर आहेत डोंगरीचे, म्हणजे तिथूनच त्या डोंगरावरूनच त्याचे दगड वापरून हा वसईचा किल्ला बांधला गेला. आणि त्या डोंगरीवरती राहूनच आपल्या मराठ्यांनी पोर्तुगीजांची रसद तोडली बरं का. म्हणजे समोर आपण पुढे गेल्यानंतर समुद्र आहे आणि गोव्यावरून येणारी मदत, ती रसद मराठ्यांनी तेथेच तोडली. त्यासोबतच येथे तुम्ही पाहू शकता रेल्वेचा ब्रिज तुम्हाला दिसेल पुढे, तो रेल्वेचा ब्रिज आहे. आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसत आहेत ते तुंगारेश्वरचे डोंगर. ह्या जंगलातूनच सागाची झाडं आणून किल्ल्यामध्ये खूप कलाकुसरीची कामं केली गेली होती. येथून दिसणारं दृश्य खूपच विहंगम आहे. तुम्ही किल्ल्यात आलात तर चक्री जिन्याला नक्की भेट द्या. मंडळी, आपण किल्ल्यामध्ये बरीच ख्रिस्त मंदिरं पाहिली आणि बरेच बेल टावर्स पाहिले. आता ह्या घंटा कुठे गेल्या असतील? ह्या वसई किल्ल्यामध्ये जी ख्रिस्त मंदिरं होती त्या एका ख्रिस्त मंदिराला साधारणतः 2 घंटा तरी असायच्या. तर ह्या घंटा म्हणजे 7 ख्रिस्त मंदिरात 14 घंटा, ह्या घंटा कुठे गेल्या याबद्दल आपण पाहणार आहोत पुढील भागामध्ये. तर पाहत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. संत जोसेफ ख्रिस्त मंदिर आणि सागरी दरवाजा ह्याच्या मध्ये आहे हे हनुमान मंदिर. हे हनुमान मंदिर याची बांधणी 27 जुलै 1739 रोजी सुरू झाली. म्हणजे मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पाडाव केल्यानंतर हे मंदिर बांधायला सुरुवात झाली. ह्या मंदिरातली जी मूर्ती आहे हनुमानाची, ती मूर्ती शंकराची पाथरवट ह्याने घडवली असं सांगितलं जाते. आणि ह्याच्या समोरच तुम्ही पाहताय तो आहे आपला सागरी दरवाजा. चला तर पाहूया सागरी दरवाजा. मंडळी, हा आहे सागरी दरवाजांपैकी दुसरा दरवाजा म्हणजे आतमधला दरवाजा. किल्ल्याला जरी 5-6 दारं असली, प्रवेशद्वारं असली तरी मुख्य दरवाजे 2च. एक हा जलमार्गाचा दरवाजा आणि दुसरा भुई दरवाजा जो आपण पाहणार आहोत. तर हा दरवाजा, आतला दरवाजा, ह्याची जी खीळ आहे लोखंडी प्रचंड मोठी, ही तुम्ही पाहू शकता. या जवळ या, ही पहा, ही लोखंडी अशी ही प्रचंड खीळ तुम्हाला दिसते. आणि ह्या दरवाजाच्या लाकडाची जाडी पहा, म्हणजे मी 4 बोटे अशी ठेवली तरी देखील जागा उरते. एवढा मोठा आणि जाडसर असा हा दरवाजा आहे. समोर तुम्ही त्याचा दुसरी धडक पाहताय आणि त्यामध्ये पूर्ण दरवाजा उघडायची गरज नसेल तेव्हा ही छोटीशी धडप ही उघडली जायची आणि या झडपेतून माणूस आत यायचा. आणि थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा मुख्य दरवाजा, हा सागरी दरवाजाचा मुख्य दरवाजा आपल्याला समोर दिसतोय. मंडळी, महाराष्ट्रातील आणि देशातील खूप कमी किल्ल्यांमध्ये हे दरवाजे अजून शाबूत आहेत. त्यापैकी एक किल्ला आहे तो वसईचा. तुम्ही पाहू शकता ह्या किल्ल्याच्या 4ही झडपा आपल्याकडे आहेत. म्हणजे ह्या दरवाजाच्या 2 आणि त्या दरवाजाच्या 2, ह्या 4ही झडपा अजून शाबूत आहेत बरं का. येथे तुम्ही पाहू शकता हे लोखंडी खिळे, हे संरक्षणासाठी लोखंडी खिळे हा दरवाजाला पूर्णतः असे लावलेले आहेत. आणि त्या बाजूने देखील तसंच आहे. हे आहे मुख्य प्रवेशद्वार.
बालेकिल्ल्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हे 2 दरवाजे का असतात, त्याचं जे लॉजिक जे आहे ते मी आता तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे समजा शत्रूने हल्ला केला आणि काहीही करून त्याने हा दरवाजा तोडला आणि शत्रू आतमध्ये गेला, तर तो आतमध्ये गेल्यानंतर भांबावून जातो, कारण त्याला समोर भिंत दिसते आणि ही भिंत पाहिल्यानंतर तो भांबावून जातो. ह्या वेळेमध्येच वरून जे पहारेकरी आहेत ते त्याच्यावरती गोळ्या, दगड, धोंड, गरम पाणी किंवा तेल टाकून त्याचं नेस्तनाबूत त्याला करून टाकतात. आणि दुसऱ्या दरवाजामध्ये तो आल्यानंतर तो दरवाजाला पुश करू शकत नाही, त्याच्याकडे एवढा मोमेंटमसाठी जागा नाहीये, कारण त्याच्या मागे भिंत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये महाराजांचे किल्ले किंवा इतर किल्ले ह्यामध्ये ह्या एस आकाराचे 2 दरवाजे नेहमी असतात. मंडळी, ह्या अँगलने तुम्हाला ह्या सागरी दरवाजाची भव्यता लक्षात येईल. किती भव्य आणि उंच आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला हा सागरी दरवाजा आहे. ह्या सागरी दरवाजाच्या बरोबर समोर उभा आहे हा प्राचीन वृक्ष. हे झाड आहे बाओबाबचं, BAOBAB. ह्याला मराठीत काय म्हणतात ते आता मला ठाऊक नाही आहे, माझ्या लक्षात येत नाही आहे. पण हे देखील खूप जुनं झाड आहे. असं सांगतात की हे पोर्तुगीजकालीन झाड आहे. तर हे आहे मंडळी, जर तुम्ही अभ्यासक असाल तर सागरी दरवाजाचा मधला जो दरवाजा आहे, दुसरा दरवाजा, त्याच्या पायथ्याशी असलेलं ही जी अक्षरं कोरलेली आहेत ती काय आहेत ह्याचा शोध घ्यायचा जरूर प्रयत्न करा. मी प्रयत्न केला परंतु मला काहीही माहिती मिळाली नाही. तर HSOBM अशी ही अक्षरं कोरलेली आहेत. आणि ही मंडळी, होली नेम चर्चच्या मागे ही एक इमारत आहे ज्यावरती ताबा मिळवलेला आहे तो एका जुन्या आणि पुरातन वृक्षाने. तुम्ही पाहू शकता ह्या भिंतीवरती ह्या झाडाची मुळं कशा प्रकारे चढलेली आहेत आणि याचं प्रचंड वजन, ह्या झाडाचं प्रचंड वजन ह्या भिंती अजूनही सांभाळत आहेत. आणि समोर तुम्ही पाहताय ते जे तुम्हाला दिसतंय ते आहे गोन्सालो गार्सिया चर्च, म्हणजेच होली नेम चर्च. आता मी उभा आहे त्या चर्चचं नाव आहे येशू नामाचं चर्च. याला गोन्सालो गार्सिया चर्च असं देखील म्हटलं जाते. ह्या चर्चची पाहणी तुम्ही पाहताय आणि ह्यावर केलेली कलाकुसर, वर असलेले सूर्य आणि चंद्र आणि आत प्रकाश जाण्यासाठी असलेला झरोका आणि हे असलेले कोरंथियन पिलर्स तुम्ही पाहताय, 2 ह्या बाजूला आणि 2 त्या बाजूला. मंडळी, हे चर्च पाहिल्यानंतर तुम्ही गोव्याला गेला असाल तर तुम्हाला बॉ जेजस चर्चची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पण हे चर्च त्याच्या अगोदर बांधलेलं आहे बरं का. म्हणजे तुम्ही तिकडे गेल्यानंतर ह्या चर्चची आठवण तुम्हाला आली पाहिजे, उलटं नाही, कारण हे चर्च त्याच्या अगोदरचं आहे. ह्या चर्चला जे छप्पर तुम्ही पाहताय ते अलीकडे लावलेलं आहे, ते पोर्तुगीजकालीन छप्पर नाही आहे. आणि किल्ल्यामध्ये असलेल्या 7 चर्चेसपैकी हे एकमेव चर्च आहे जेथे अजूनही मिस्सा बली अर्पण केला जातो. गोन्सालो गार्सियाच्या सणानिमित्त या प्रांगणामध्ये खूप मोठी जत्रा आणि खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळेला तुम्ही नक्की भेट द्या. ह्याला लागूनच 1636 साली बांधलेलं हे महाविद्यालय तुम्ही पाहताय ते आपण आज जाऊन पाहणारच आहोत. या महाविद्यालयामध्ये फादर थॉमस स्टीफन्स, फादर संत फ्रान्सिस झेवियर राहून गेलेले आहेत. याच्या समोर तुम्हाला दिसतंय ते परशुराम जोशी यांचं चॅपल. परशुराम जोशी म्हणजे पोर्तुगीज काळामध्ये पापडीला राहणारे एक विद्वान पंडित. वसईमध्ये राहणाऱ्या ज्या भाविकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यापैकी सर्वात पहिल्या ख्रिस्ती धर्मीयांपैकी ते एक. चला तर आज जाऊन पाहूया या महाविद्यालयाची आणि चर्चची रचना. या मंडळी, आज जाण्या अगोदर तुम्हाला एक ह्या कलाकुसरीची गंमत दाखवतो. आता हे फूल पहा. ही जी फुलं आहेत ती दगडामध्ये आत कोरलेली आहेत. म्हणजे हा भाग काढण्यात आलेला आहे, अनवॉन्टेड भाग जो दगडाचा आहे तो आपण काढलाय आणि त्यानंतर ही कलाकुसर उरलेली आहे. ह्याच्या विरुद्ध तुम्ही पाहू शकता ते फूल, ते वरती फूल तुम्हाला दिसतंय, ते फूल जे आहे ते बाहेर आलेलं आहे, 3D सारखं तुम्हाला दिसतंय. हे फूल त्याच्या बरोबर विरुद्ध आहे, ते आत कोरलेलं आहे आणि हे बाहेरून कोरलेलं आहे. विद्यालयाचं प्रवेशद्वार आणि त्यावर असलेली कलाकुसर खूप पाहण्यासारखी आहे. तुम्ही भेट द्याल तेव्हा जरूर वेळ काढून व्यवस्थित ही कलाकुसर पहा. या चला आज जाऊया आणि आत असलेलं प्रांगण, महाविद्यालयाचं प्रांगण आणि त्याची भव्य वास्तू आपण पाहणार आहोत. या तुम्ही पाहू शकता
ही मोकळी जागा, ह्यावरती छप्पर पहिला मजला आणि ह्यावरती गोल फिरून म्हणजे चौकोन ह्या भागामध्ये फिरून धर्मगुरू अभ्यास करत असत. त्यासोबतच तुम्ही पाहू शकता हा रंग, वनस्पतींपासून केलेला हा रंग तुम्ही पाहू शकता. अजूनही इतकी वर्ष झाली तरी देखील तसाच आहे. आणि हे खांब ह्या एका अखंड दगडामध्ये बनवलेले खांब आणि त्यावर केलेली कलाकुसर आणि कमान तुम्ही पाहू शकता. ह्या बाजूला आहे चर्च आणि चर्चमध्ये जाण्यासाठी जे पुलपीट मी तुम्हाला दाखवलं होतं, तर ह्या चर्चचं पुलपीट या भिंतीमध्येच, ह्या पायऱ्या तुम्ही बघताय हे ह्या भिंतीमध्येच ह्या पायऱ्या आहेत. म्हणजे ह्या भिंतीची जाडी किती आहे ते तुम्ही अंदाज लावू शकता. हे पहा, हे पूर्ण हा जिना ह्या भिंतीमध्येच आहे बरं का. तर येथून वर चढून धर्मगुरू त्या पुलपीटमध्ये उभे राहून मग प्रवचन देणार. चला आतमध्ये जाऊन. मंडळी, कोरोनामुळे चर्च बंद आहे, आपण जाऊ शकत नाही. मात्र येथे असलेला हा चक्री जिना आपण पाहू शकता. आतमध्ये आपण जाणार नाही का, आपण एक चक्री जिना पाहिलेला आहे. हा छोटासाच आहे, म्हणजे उंच होता पूर्वी पण तो आता तोडलेला आहे. मंडळी, ह्याला जुलमाचा मनोरा असं म्हणतात, म्हणजे टॉवर ऑफ अॅट्रॉसिटी असं म्हटलं जाते. कारण हा मनोरा 2000 झेराफिन्स म्हणजे 2000 त्या काळचे रुपये, पोर्तुगीजांचं चलन खर्चून वसईच्या लोकांनी बांधला होता. म्हणजे वसईच्या लोकांकडून जो दंड वगैरे वसूल केला जायचा त्यामधून हा मनोरा म्हणजे हा बेल टॉवर बांधला होता. पुढे तुम्ही पाहू शकता ही महाविद्यालयाची इमारत तुम्ही पाहू शकता. येथे हे असलेले खांब आणि त्याच्या पलीकडे असलेली राहायची व्यवस्था. तर ह्या महाविद्यालयामध्ये फादर थॉमस स्टीफन्स ज्यांनी प्रसिद्ध ख्रिस्त पुराण लिहिलेलं आहे ते येथे राहून गेलेले होते आणि ख्रिस्त पुराणाचं काम त्यांनी बऱ्यापैकी येथेच पूर्ण केलं होतं. मंडळी, हे त्या काळचं दगडी वॉश बेसिन असावं असं जाणकारांचा कयास आहे. हे पहा किती मजबूत, अजूनही तसंच आहे आणि त्याला देखील कलाकुसर आहे. पहा, चला मंडळी, आता आपण पुढच्या इमारतीकडे जाऊया. चला. मिस्सा बली अर्पण केली जाणारी ही एकमेव चर्च आहे, त्यामुळे हे चर्च बंद आहे. ह्या व्यतिरिक्त जी 6 चर्चेस आहेत ती अजूनही उघडी आहेत, कारण तेथे मिस्सा बली अर्पण केला जात नाही. येथून पुढे गेल्यास आपल्याला महाविद्यालयाची अजूनही वास्तू पाहायला मिळेल. मंडळी, आता आपण उभे आहोत ते संत अंतोनी ख्रिस्त मंदिरासमोर. या मंदिराची खासियत अशी की ह्याला लागूनच एक फ्रान्सिस्कन मठ आहे आणि त्याच्या प्रांगणातच मराठे आणि पोर्तुगीज ह्यांच्यामध्ये तह झाला होता. चला तर जाऊन पाहूया आतमध्ये ह्या चर्चची रचना आणि इतर गोष्टी. या. प्रवेश करताना तुम्ही पाहू शकता हा सुंदर दगड. हा पहा, हा खूप सुंदर दगड आहे आणि ह्या चर्चमध्ये बरीच थडगी आहेत बरं का. आणि ही मोठमोठ्या पोर्तुगीज लोकांची, सरदारांची, त्यांच्या बायकांची ही थडगी आहे. ह्यामध्ये पोर्तुगीज भाषेमध्ये सर्व लिहिलेलं आहे. एक वानगी दाखल तुम्हाला दाखवायचं झालं तर हे साल पहा, 1580, 1580, 1580ला ही व्यक्ती येथे वारलेली आहे. तुम्ही येथे पाहू शकता कोट ऑफ आर्म्स देखील आहे, म्हणजे हा मोठा सरदार असावा असं मी म्हणतो, कारण हे त्याचं कोट ऑफ आर्म्स आहे. आणि अशी बरीच थडगी येथे तुम्हाला दिसतील. ख्रिश्चन लोकांमध्ये काही काळापूर्वी काय आता देखील एखादं थडगं, एखादं कुटुंब ती जागा विकत घ्यायचा आणि मग त्या कुटुंबामध्ये जे मृत्यू पावतील त्यांना तेथेच पुरलं जायचं. तर आता ह्या थडग्यामध्ये 4-5 लोक पुरलेले असू शकतात. चला आज जाऊन पाहूया आपण. एक मुख्य आकर्षण आणि इंजिनिअरिंग मार्वल म्हणजे जवळपास 21 फूट उंच आणि 37 फूट लांब असलेली ही कमान जी तुम्ही पाहताय, ही माझ्या डोक्यावर तुम्हाला दिसते, ती अजूनही इतकी वर्ष झाले इंटॅक्ट आहे, कोणत्याही आधाराशिवाय. आणि जेव्हा ह्या चर्चमध्ये प्रार्थनाविधी व्हायचे तेव्हा असं सांगितलं का जाते, ते असंच असणार
की ह्या कमानीवरती असा माळा होता आणि ह्या माळ्यावरती गायक वृंद बसायचा आणि समोर जे फादर आहेत ते मिसळ करायचे आणि येथून गायन केलं जायचं. कॉयर येथे बसायचं. तर तुम्ही पाहू शकता ह्या पहिल्या माळ्यासाठी असलेल्या लाकूड असण्यासाठी जो खाचा आहे त्या खाचा तुम्हाला येथे दिसतील. बाजूला तुम्हाला चॅपल्स दिसत आहेत. छोटं प्रार्थना घर म्हणजे ही चॅपल्स तुम्हाला दिसत आहेत. ही मुख्य वेदी आहे समोर. आता त्या वेदीचा जो छप्पर आहे त्यामधून काही दगड खाली निखळल्यामुळे ते धोकादायक आहे. त्यामुळे तिथे तुम्ही एक बॅरिकेड लावलेला बांबू लावलेला दिसतोय. तिकडे जाणं धोकादायक आहे कारण ते दगड कधीही निखळू शकतात, पडू शकतात. त्यामुळे तुम्ही आलात तर ह्या भागामध्ये त्या मुख्य गाभाऱ्यामध्ये म्हणजे जो मुलगा दिसतोय तो प्रकार तुम्ही करू नका. तसे जाऊ नका कारण वरून दगड धोक्यात पडू शकतात. आता आपण त्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे त्या प्रांगणामध्ये जाऊया. गाभाऱ्यात नाही, त्या प्रांगणात जाऊया जेथे मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये तह साईन केला गेला होता. या प्रांगणात जायच्या अगोदर तुम्हाला ही जी सगळी थडगी दाखवली ती बरीच थडगी पोर्तुगीज कालीन आहेत. पण येथे एक थडगा आहे जे एका लहान मुलीचा आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट, येथे खूप मळी आहे. ही पहा, हे जे थडगा आहे हे ब्रिटिश कालीन आहे. येथे लिहिलेलं आहे in loving memory of Esther Prim, born on August 8th, 1891 and died on 1908 असं काहीतरी साल आहे. म्हणजे ही मुलगी साधारणतः 19-20 वर्षांची असताना मरण पावलेली आहे. आता मी ह्या प्रांगणामध्ये उभा आहे आणि येथेच मराठे आणि पोर्तुगीज ह्यांच्यामध्ये तह झाला होता. येथे तुम्ही पाहू शकता हे प्रांगण जे आहे हे वरती ह्याला छप्पर नव्हतं आणि हे मोकळं होतं. आणि इतर आपण जी प्रांगणं पाहिली त्याप्रमाणेच येथे बाजूने फिरण्यासाठी जागा होती. येथे तुम्हाला एक चौकोनी विहीर देखील दिसते. त्या विहिरीमध्ये अजूनही पाणी आहे. ह्याशिवाय एक मुख्य गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे ह्या चर्चचा बेल टॉवर म्हणजे घंट्याचा जो मनोरा आहे तो आपल्याला इकडे दिसतोय. ह्या मनोऱ्याची पडझड काळामुळे झालेली नाही बरं का. ह्या मनोऱ्याची पडझड झालेली आहे आपल्या मराठी सैनिकांनी केलेल्या आक्रमणामुळे. म्हणजे ह्याच्या थोडंच बाहेर आपलं इकडनं चर्च आपलं किल्ल्याची भिंत आहे आणि त्या बाजूने जमीन आहे. मग तोफ गोळे डागून हा मनोरा उद्ध्वस्त केलेला आहे. आणि ह्या किल्ल्याची जी बाहेरची भिंत आहे त्यावर असलेले तोफगोळ्याचे मार्क्स मी तुम्हाला दाखवणार आहे. ते तुम्ही पाहू शकता. त्या तोफगोळ्यांनी केलेला आघात त्या दगडांवर तो आपण पाहणार आहोतच. चला तर पाहूया पुढची वास्तू. मंडळी, सागरी दरवाजा आपण पाहिला. आता मी उभा आहे तो भुई दरवाजा समोर. ह्याची रचना देखील तशीच आहे बरं का. म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यानंतर चकवा देण्यासाठी समोर भिंत, मग आतमध्ये अजून वळसा घालून पुढे गेल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार तिकडे आहे. पण तोपर्यंत शत्रूचा खात्मा नक्की आहे. तर हा भुई दरवाजा आहे तो समोर तुम्ही पाहताय तो नगरपालिकेचा रस्ता आहे. आणि नगरपालिकेचा रस्ता बांधण्यासाठी ही जी प्रचंड तुम्हाला जी भिंत दिसते म्हणजे ही जी तटबंदी आहे किल्ल्याची ही मध्ये तोडून नगरपालिकेने दरवाजा केला रस्ता बांधलेला आहे. तर त्या रस्त्यामध्ये आपण आत शिरताना उजव्या बाजूला हा भुई दरवाजा आहे. ह्या भुई दरवाजामध्ये प्रवेश करण्या अगोदर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे तोफगोळ्यांचे मार्क्स आहेत, निशाणी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. या दरवाजाच्या उजव्या बाजूची जी तटबंदी आहे त्यावर असलेले हे तोफगोळ्याचे मार्क्स तुम्ही पाहू शकता. 1 2 3 4 भरपूर तोफगोळे असे डागलेले होते. ह्या तोफगोळ्याने जो मारा झालेला आहे त्याने भिंतीला जे नुकसान झालेलं आहे ते किती नगण्य आहे हे तुम्ही पाहू शकता. कारण ही भिंत खूप जाडजूड अशी भिंत होती. त्यामुळे हा तोफगोळ्यांचा फारसा फरक या भिंतीला पडलेला नाहीये. चला आपण आज जाऊन पाहूया आणि वर चढून ही तटबंदी देखील पाहणार आहोत. या मंडळी, भुई दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आत आल्यानंतर ह्या हनुमान मंदिराला वळसा घालून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करते होतो. आता अजून एक गोष्ट मला दाखवायची आहे. तुम्ही पाहू शकता हे झाड ही किती जुनं आहे आणि ह्या झाडामुळे भिंतीला नक्कीच इजा होते. तर पुरातत्व खात्याने हे झाडाची छाटणी करायला हवी, साफसफाई करायला हवी. कारण काही वर्षानंतर ही भिंत कोसळू शकते. चला आपण आज जाऊया. आता
आता आपण ह्या जिन्याने वर जाणार आहोत, ह्या तटबंदीच्या वर जाणार आहोत. तेथे एक ध्वजस्तंभ आहे आणि असं सांगितलं जाते की पोर्तुगीजांनी येथूनच पांढरं निशाण दाखवलं होतं मराठ्यांना. त्यासोबतच आपण पाहणार आहोत मराठ्यांचं विजय चिन्ह म्हणजे नाचणारे हत्ती, ते देखील वरती आहेत, ते आपण पाहूया. या वर जाऊया. या मंडळी, आता आपण वर आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या उजव्या बाजूला पाहता आहे तो आहे ध्वजस्तंभ. म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी त्यावेळेला येथे झेंडावंदन केलं जाते. ह्याच्या मागच्या बाजूला आपलं मराठ्यांचं विजय चिन्ह आहे, पण खूप रान वाचल्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही. खूप झाडी आहे, साफसफाई केल्यानंतर ते आपण पाहू शकतो. त्यासोबतच ही गंमत म्हणजे हा जिना तुम्ही पाहताय, ह्यावर आता पूर्ण गवत आहे, परंतु येथे एस्कलेटर सारखा हा जिना आहे आणि मला वाटतं अवजड सामान वर आणण्यासाठी ह्या जिन्याचा वापर केला जात असावा. येथे पायऱ्या देखील आहेत आणि एस्कलेटरसारखं बांधकाम देखील आहे. त्यासोबतच समोर तुम्ही जे पाहताय, ज्या वर ही खाजुरीची झाडं रुजलेली आहेत, तेथे एक ताड देखील आपल्याला दिसतोय. येथे एक ताड दिसतोय. हे सर्व झाडं ह्या तटबंदीवरती रुजलेली आहेत बरं का. म्हणजे ही तटबंदी किती जाडजूड आणि रुंद आहे ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. आपण जे मार्क्स पाहिले तोफगोळ्यांचे, ते तोफगोळ्यांचे मार्क्स ह्या तटबंदीच्या त्या बाजूने आहेत आणि ही आहे जाडजूड वसई किल्ल्याची तटबंदी. ह्या तटबंदीची रुंदी काही ठिकाणी 40 फूट देखील आहे. 40 ते 50 फूट एवढी जाड तटबंदी आहे येथे. जे चला मंडळी, आता जाऊया शूरवीर चिमाजी आप्पांच्या स्मारकाकडे. या ही कलाकुसर पहा, ही पहा, तिथे देखील तुम्हाला कोरिंथियन पिलर्स दिसत आहेत. या मंडळी, पूर्ण वसई किल्ला बघून झालेला आहे आणि आता मी उभा आहे तो या वसई विजयाच्या शिल्पकाराच्या पुतळ्याच्या खाली. हो, नरवीर चिमाजी आप्पा. ह्या नरवीर चिमाजी आप्पामुळेच आपल्याला पोर्तुगीजांवर विजय मिळवणं शक्य झालं. मंडळी, ही वसई मोहीम जी आहे ती जवळपास 24 महिने चालू होती. म्हणजे ह्या मोहिमेमध्ये आपण वसई हा स्ट्रॉंग होल्ड होता पोर्तुगीजांचा, तिकडे ते खूप स्ट्रॉंग होते. त्यामुळे मराठ्यांनी काय केलं तर शिरगाव, तारापूरपासनं तर मुंबई येथून वांद्रे आणि इतर किल्ले जिंकत, कल्याण ठाणे जिंकत ते त्यांनी वसईचा गळा आवळला आणि अखेरीस 3 महिने यलगार चालला तो वसई किल्ल्याभोवती. 3 महिन्यानंतर आपल्याला विजयश्री मिळाली. ह्या विजयाचे शिल्पकार होते नरवीर चिमाजी आप्पा. त्यामुळेच चिमाजी आप्पांचं स्मारक बांधणं हे क्रमप्राप्त होतं. हे स्मारक 12 मे 1990 रोजी त्याचं उद्घाटन झालं आणि हे स्मारक तुम्ही पाहताय आणि हा सुंदर पुतळा तुम्ही पाहताय. तुम्ही समजा आलात तर हा पुतळा नक्की पहा. या पुतळ्याच्या जवळ देखील आपण जाऊ शकतो. ह्या चौथऱ्याच्या जवळ आपण वर जाऊ शकतो आणि हा पुतळा पाहू शकतो. ह्या पुतळ्याच्या मागे त्या बाजूला कप्तानाचं हाऊस म्हणजे किल्लेदाराचं घर आहे आणि त्याच्या शेजारीच आहे एक भूमिगत मार्ग, भुयार. त्या भुयारामध्ये जवळपास 553 फूट लांब ते भुयार आहे आणि त्याला एक छोटा एक्झिट देखील आहे 20 फुटावर. ते भुयार आम्ही केलेलं आहे पूर्वी, पण आता पावसामुळे खूप झाडी झालेली आहे, त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही आहोत आणि कप्तानाचा हाऊस देखील आपण पाहू शकत नाही. पण समजा तुम्ही आलात तर नक्की त्या भुयाराला भेट द्या, मात्र थोडी काळजी घेतलेली हवी. मंडळी, हा एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. तुम्ही विचार कराल मला ही इतकी सर्व माहिती कशी काय. तर मंडळी, आम्ही ह्या वसई किल्ल्यामध्ये म्हणजे माझे सर पास्कल लोपेस हे आणि आमचा एक चमू आहे, आमची एक टीम आहे हेरिटेज वसई म्हणून. तर आम्ही ह्या वसई किल्ल्यामध्ये हेरिटेज वॉक्स घेत असतो, त्यामुळे आम्ही ह्याचा अभ्यास केलेला आहे आणि आम्हाला ही माहिती आहे. त्यासोबतच इतर बारीक सारीक जी माहिती मी आज दिली त्याचं श्रेय जाते ते फादर फ्रान्सिस कोरिया ह्यांच्या मार्गदर्शिकेला. फादर फ्रान्सिस कोरिया ह्यांनी 90च्या दशकामध्ये एक छान सुंदर मार्गदर्शिका लिहिलेली आहे वसई किल्ल्याबाबत. त्याचं नाव देखील मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये. तर फादर कोरिया ह्यांना मी धन्यवाद देतो, त्यांनी ही सुंदर मार्गदर्शिका लिहिल्याबद्दल. आणि तुम्हाला समजा हे हेरिटेज वॉकला यायचं असेल तर मला संपर्क करा. आमच्या टीमचे जेव्हा हेरिटेज वॉक्स असतील तेव्हा तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. धन्यवाद.
आणि हो, ह्या सर्व चर्चेसमधील त्या घंटा, त्या बेल्स कुठे गेल्या हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायलाच हवं, कारण आम्ही त्यावर देखील एक संशोधनात्मक व्हिडिओ टाकणार आहोत. चला मंडळी, व्हिडिओ हा माहितीपट तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि समविचारी माणसांसोबत जरूर शेअर करा आणि आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. त्यासोबतच बेल आयकन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. धन्यवाद मंडळी.